यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हे माझं आतापर्यंत दुसरं स्पीच आहे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. गेले बरेच काही वर्ष झाली, 2 वर्ष जवळपास झाली, आम्ही एक कम्युनिटी चालवतोय आणि आज जो काही सन्मान झाला याआधी मला नमूद करावं वाटतं की मी कुठल्याच संघटनेचा अध्यक्ष नसून एक प्रतिनिधी म्हणून इथे काम करत आलेलो आहे आणि आज इथे प्रतिनिधी म्हणून आलेलो, नॉट अध्यक्ष. आय एम हिअर ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इनक्रेडिबल इंडियन क्लब. तर सर्वप्रथम मी रोटरी क्लबचे आभार व्यक्त करू इच्छितो की आमच्या कामाला रिकग्नाइज करून त्यांनी आम्हाला यावेळी समजलं आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कारण अशा गोष्टींना वाव मिळण्याची किंवा एक पाठीवर थाप मिळण्याची खूप जास्त गरज असते. कारण ती नाही मिळाली तर चांगल्या गोष्टी तिथे दबून जातात. हा एक सपोर्ट नेहमी मुलांना पुढेच घेऊन जाणार आहे. आणि आता मी तुम्हाला थोडक्यात ब्रीफ करू इच्छितो की आम्ही काय करतो. एक स्टुडंट कम्युनिटी म्हणता येईल, एक समाजातल्या संवेदनशील तरुणांची एक स्टुडंट कम्युनिटी आम्ही फॉर्म केलेली आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न चालू केला भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. आम्ही सामाजिकदृष्ट्या ऍक्टिव्ह असलेली मुलं एकत्र केली या प्रकारे की त्यांना काही सोशल इव्हेंट्स समोर मांडले त्यांच्या, की आम्ही ऑर्फनेज विजिट्स करत असतो, आम्ही क्लीनअप ड्राईव्ह करत असतो, वेगवेगळे सोशल ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे वगैरे आम्ही करत असतो. तर तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. कार्यक्रम जेव्हा जेव्हा होत असतील तेव्हा आम्ही तुम्हाला यांचे इन्व्हिटेशन देत जाऊ. तुम्ही तिथे या कामाला हातभार लावा. आमचे इव्हेंट्स नेहमी वीकेंडला असतात. या प्रकारे ही गोष्ट चालू झाली. सगळ्यात पहिल्या दिवशी आम्ही हे करायला भारतीय विद्यापीठमध्ये उतरलो. त्यावेळी काही वयस्क लोकांनी माझा प्रयत्न बघून, ओबडधोबड प्रयत्न बघून, सहज हा काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून 23 लोकांनी त्यावेळेस माझा क्लब जॉईन केला. माझा म्हणण्यापेक्षा आमचा क्लब जॉईन केला. खूप आनंद गगनात मावेन असा होता. 23 लोक आली आपल्यासोबत. आता काय करायचं? केलं तर काहीच नव्हतं, पण सांगितलं खूप काही होतं की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. फक्त मनात एक कल्पना होती की ऍक्टिव्ह लोकांना आपण अजून अट्रॅक्ट करू, त्यांना ज्या आवडतील त्या गोष्टी करू, फक्त त्या समाजोपयोगी असाव्या. तेवढ्या लोकांना घेऊन आम्ही काही छोटे कार्यक्रम करायला सुरुवात केली. जसं की काही क्लीनअप ड्राईव्ह, काही एरिया आम्ही क्लीन केले. अनाथालयांना पुण्यातल्या जवळपास 13 पेक्षा जास्त अनाथालयांना आम्ही भेट दिल्या. तिथल्या मुलांची जी अनाथालय आम्हाला त्यांची परिस्थिती थोडी वाईट वाटते तिथे आम्ही नेहमी व्हिजिट द्यायचे प्लॅन केले की दर विकेंडला काही ठिकाणी डेली व्हिजिट द्यायचे आम्ही प्लॅन केले, फक्त त्या मुलांची सुधारणा व्हावी म्हणून. हळूहळू आम्हाला समाजाकडनं, विद्यार्थ्यांकडनं, सगळ्यांकडनं सजेशनशिप केल्या की तुम्ही एवढी मोठी कम्युनिटी फॉर्म करताय तर तुम्ही अजून इव्हेंट्स करा. लोकांनी सुचवलं की तुमचे रोड शो झाले पाहिजे, लोकांनी सुचवलं तुमचे पथनाट्य झाले पाहिजे, काही जणांनी सुचवलं तुमच्या कल्चरल कॉम्पिटिशन झाल्या पाहिजे. असे एक आम्हाला कल्पना येत गेल्या ज्या समाजाकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं त्यांना ज्या अत्यावश्यक वाटतात याच कल्पना आमच्याकडे आल्या आणि आम्ही त्या आमच्या सगळ्या लोकांकडे वाढल्या. जेव्हा 23 मेंबर झाले तेव्हा ते 23 मुलं घेऊन मी हाच प्रकल्प, बेसिकली आम्ही याला एक स्टुडंट एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट असं नाव दिलेलं आहे, जो की आम्ही डॉक्युमेंटरी रजिस्टर पण केलेला आहे इंडियामध्ये. तर हा प्रोजेक्ट घेऊन आम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो. दुसरं कॉलेज होतं भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग वुमन्स. आणि आम्ही तीच गोष्ट प्रमोट केली की आम्ही सोशल इव्हेंट्स करतो, खूप प्रकारचे इव्हेंट्स करतो. तुम्ही फक्त याचे मेंबर व्हा, तुम्हाला सगळ्या इव्हेंटचे इन्व्हिटेशन येत जातील. जर तुम्हाला इच्छा, वेळ आणि मुदत असेल तर तुम्ही तिथे या, त्यात सहभागी व्हा. कम्फर्ट लेवल दिलं, खूप जास्त कम्फर्ट लेवल दिलं आणि SMS पाठीची व्यवस्था पण केली. त्यामुळे लोक चटकन सहभागी झाली. त्या कॅम्पसमधून आम्हाला 350 मुलांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सिंहगड, त्यानंतर PICT, त्यानंतर PVG पुणे विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, VIT आणि शेवटी MIT वगैरे वगैरे अशा भरपूर कॉलेजमध्ये जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये मला अभिमानाने सांगा वाटते की आतापर्यंत आमच्याकडे 12,000 पेक्षा जास्त अशी मुलं जी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर आहे, जी नेहमी समाजाचा, देशाचा विचार करतात आणि त्याच्या एक नेशन बिल्डिंग जो म्हणतो आपण, राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेसाठी कॉन्ट्रीब्यूट करायचा विचार करतात. त्यांच्या मनात ती भावना आहे. आणि सुरुवात जेव्हा करायची वेळ होती तेव्हा आम्ही 6 महिने वेळ घेतला. नेहमी कुठली पण चांगली गोष्ट करायची असते तेव्हा माणूस विचार करतो असं झालं तर, तसं झालं तर, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम. ते 6 महिने आम्ही कोणीच धाडस नाही केलं. आणि शेवटी असंच एक व्हिडिओ
एक व्हिडिओ पाहिला, इन्स्पिरेशनल व्हिडिओ पाहिला आणि त्यातनं खूप काही शिकलं. संदीप माहेश्वरी यांचा जो व्हिडिओ होता, एक यंग युथ आयकॉन स्पीकर आहे, तर त्यांनी सांगितले की आपल्या भारतीयांचं इथेच खटकतं की नेहमी आपण चांगलं काम करण्याचे, कुठलंच काम करण्यासाठी फेलियरचा विचार करतो. फेलियर आणि आपण त्या पद्धतीकडे जातच नाही. बेसिकली सक्सेस म्हणजे प्रत्येक जणाला सक्सेस, एक्सलन्स ह्या गोष्टी पाहिजेत आणि हे येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. फेलियरचा विचार केला आपण प्रयत्न करत नाही, पण सक्सेस कुठून येतो? सक्सेस हा नेहमी अनुभवात नाही येतो आणि फेलियर काय देतं? ते अनुभव देतो. म्हणून तिथे एक मला नवीन एक मन मिळाली की कुठली पण गोष्ट असेल तर ती करायची. फेल झालं तर अनुभव मिळेल आणि अनुभव मिळाला तर भविष्यात नक्की सक्सेस होईल. ह्या भावनेत आम्ही काम चालू केलं. आतापर्यंत 27 पेक्षा मोठे रिकॉग्नाइज, आतापर्यंत मोठे खूप इव्हेंट्स, 27 पेक्षा मोठे इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये 3000 पेक्षा जास्त ब्लड डोनेशन कॅम्प, पूर्ण एक दिवस पुण्याचं ट्रॅफिक मॅनेजमेंट, पुण्यामधल्या सगळ्या ब्लड बँकेला इमर्जन्सी ब्लड डोनर सप्लाय करणं, पुण्यातल्या जास्तीत जास्त लोकांच्या हॉस्पिटलमधल्या आर्थिक गरजा पुरवणं, हे आम्ही साध्य करू शकलो. ते फक्त आमच्या मुलांच्या सेवाचं. आम्ही आतापर्यंत कुठल्याच संघटनेची मदत किंवा कुठल्याच मोठ्या व्यक्तीची, कुठल्याच पॉलिटिकल किंवा म्हणजे औद्योगिक क्षेत्रातल्या कुठल्याच दिग्गजांची मदत न घेता आम्ही कसं साध्य केलं की जेव्हा नवीन मेंबर यायचे तेव्हा आम्ही त्यांनी जॉईनिंग फीस ठेवली. जेव्हा तुम्ही ह्या कम्युनिटीमध्ये येत आहे 50 रुपये फीस वगैरे ठेवली. त्यातनं त्यांचे आय कार्ड्स वगैरे बनवले की रिकॉग्नाइज व्हावं, तुमचं एक आयडेंटिफिकेशन असावं की तुम्ही कुठल्या संस्थेसाठी काम करत आहात, कुठल्या एका युनिक, याच्या मागे कॉलेजचं नाव नाही, याच्या मागे कुठल्या पार्टीचं नाव नाहीये, ह्याच्या मागे आपल्या देशाचं नाव आहे. तोच देश जसं आपण लहानपणी म्हणतो 10वी पर्यंत तरी ज्याला आपण रोज आपलं म्हणले भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, तेव्हा ही भावना समोर ठेवून आता पुढे कसं जायचं. जेव्हा प्रोफेशनल कोर्स मध्ये तेव्हा भारत पुढे ते विसरूनच जातो. भारत फक्त इंडिया पाकिस्तानची मॅच असताना दाखवतो. हे नको आहे मॅचच. जेव्हा आपल्यावर अन्याय होतात तेव्हा प्रत्येक जण मला काय करायचंय, मला कुठं आवडला मला परत नाही पडत, रेप झाला आम्हाला परत नाही पडत, चोरी झाली आम्हाला परत नाही पडत, चेन स्नॅचिंग झाली आम्हाला परत नाही पडत, कितीतरी गोष्टी होतात. पण न युथला न लोकांना फरक नाही पडत. तरी किती दिवस चालायचं आणि शेवटी एक दिवस असा येणारच आहे भविष्यामध्ये. आता जरी आम्ही प्रयत्न करतो, एक दिवस असा येणार आहे की सगळ्यांना फरक पडेल आणि तेव्हा आपण सगळे रडत बसू की सुरुवात तेव्हा करायला पाहिजे होती. ही सुरुवात आता झालेली आहे. मी सगळ्यांना अपील करतो की तुम्ही यात सामील व्हा. राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया किंवा राष्ट्रनिर्माणाची कामं हे जॉब नसतो. आम्ही जे करतोय हा एक जॉब नसतो. आम्ही हे आउट ऑफ द वे बिलकुल करत नाहीये. खूप जण म्हणतात की अरे वा तुम्ही खूप छान काम करता, एवढं करेज कोणाचंच नसतं आउट ऑफ द वे काम करायचं. बेसिकली आउट ऑफ द वे काम नाहीये. एक भारताचा नागरिक असल्याची एक जबाबदारी आम्ही सगळे पूर्ण करतो आणि ती प्रत्येकाने पूर्ण करायला पाहिजे. इथे माझी गोष्टी मालिका आहेत. सीएमएल कॉलेज माझ्या बरेचसे मित्र आलेले आहेत. शॉर्ट नोटिस आम्हाला कळलं म्हणून आम्हाला जास्त मुलांना इन्फॉर्मेशन करता आलं. नाहीतर एवढं कसे जास्त मुलं आमची पुढे पण येतात. कारण संख्या 12 आहे. 0.1 जरी आलं तर 120 मुलं येतात. 0.1% जरी मुलं आली तर ते 120 मुले हजर असतात. ही कम्युनिटी कशी ऑपरेट करते? सिम्पली कुठे पण एक इव्हेंट असतो, कुठल्या पण कॉलेजमध्ये वीकेंड्सला मुलं इव्हेंट ऑर्गनाईज करतात. इव्हेंट म्हणजे समाजोपयोगी कार्यक्रम आमचे इव्हेंट्स म्हणजे. आणि त्या इव्हेंटची प्रत्येकाला जे मीडिया आतापर्यंत खूप चांगले मीडिया सध्या आपल्याकडे आहेत. पहिलं म्हणजे वर्तमानपत्र, टीव्ही, त्याच्यानंतर हे बसलेल्या वयस्कर लोकांचे हे मीडिया झाले. मुलांसाठी हे नसतं. मुलांसाठी असतं फेसबुक, मुलांसाठी असतं व्हॉट्सअप, मुलांसाठी असतो ईमेल आणि मुलांसाठी असतं SMS. हे त्या मीडियाचे जास्त आलेले असतात. तेव्हा आम्ही हे 4 मीडिया सिलेक्ट केले. 4 फेसबुक, व्हॉट्सअप आणि इथे ह्या 4 मीडियानी प्रत्येक मेंबरला इन्फॉर्म करायला चालू केलं. प्रत्येक मुलाला जो या संघटनेमध्ये इच्छुक आहे त्याला आम्ही ईमेल पाठवणे, मेसेज पाठवणे. ना केवळ येणाऱ्या इव्हेंटचा पण झालेल्या इव्हेंटचे पण आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देत गेलो. तेव्हा प्रत्येकाला त्यांची सामाजिक संवेदनशीलता, सोशल सेन्सिटिव्हिटी वाढवायला वाव मिळाली. आता आपण इथे सगळे एकदम मजेत आहेत, कोणाच्या मनात जास्त वाईट भावना नाहीत. पण असं कळालं की पुण्यात पण इथे सारंगबागेचा रेप झाला असं कळालं, प्रत्येकजण काळजी करायला लागतो, प्रत्येकजण विचार करायला लागतो.
तेव्हा आम्ही खाली सत्य म्हणजे ते घ्यायची गरज नाही, तेवढा इफेक्ट आत्ताच पडतो. पण हे होतं, खूप वाईट घटना आपल्या अवतीभोवती येतात आणि आपल्याला कळत नाही, कारण म्हणजे आपल्याला वेळ नसतो पेपर वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी. तेव्हा आम्ही मुलांना सेन्सिटिव्ह करण्यासाठी जे काही चांगलं आणि जे काही वाईट घडत आहे अवतीभोवती ते आम्ही मुलांपर्यंत पोहोचवत गेलो. आणि त्यामुळे आमची मुलं खूप बांधली गेली, त्यांना जाणीव होत गेली की अरे यार नाही, आता नाही केलं तर नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम येतील. आता जर आपण काही चांगलं काम सुरुवात करायला नाही केली तर भविष्यात मला प्रॉब्लेम येणार आहे. मित्रांनो, जगाला खूप लोक नाव ठेवतात, आता पण कलियुग, पण सगळ्यांना नाव ठेवण्यापेक्षा आजच्या काळात जे प्रॉब्लेम आहे ह्या एकच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की खूप चांगले लोक आहेत आणि चांगले लोक कधीच एकत्र येत नाहीत. प्रत्येकाला त्याचं जॉब, फॅमिली, पर्सनल लाईफ, प्रोफेशन ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात. तेव्हा या पलीकडे जाऊन किती इझी एक मुलगा नेशन बिल्डिंग साठी कसं कॉन्ट्रीब्युट करेल, एक हाऊसवाईफ नेशन बिल्डिंग साठी कसं कॉन्ट्रीब्युट करेल, एक जॉब करणारा व्यक्ती नेशन बिल्डिंग साठी कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो, एक वयोवृद्ध आजोबा नेशन बिल्डिंग साठी, राष्ट्रीय विमानाच्या प्रक्रियेसाठी कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतात, त्याचं मॉडेल आम्ही बनवलं आणि आमची इच्छा आहे की ते प्रत्येकाकडे पोहोचावं. हे काम कसं करता हे प्रत्येक गृहिणीला कळावं, प्रत्येक आईला कळावं, प्रत्येक वडिलांना कळावं. आणि फक्त मुलांनीच नाही, हा कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक सोसायटीच्या एलिमेंट्स पर्यंत पोहोचावा, हा आमचा प्लॅन आहे. 2 वर्ष खूप कष्ट केली, खूप जास्त अनुभव आहे. कॉलेजमध्ये जायचो, प्रिन्सिपल लागले सगळे म्हणायचे नाही, बिलकुल नाही, बाहेरची ऍक्टिव्हिटी आम्ही एंटरटेन करत नाही. तेव्हा प्रयत्न असा करावा लागायचा की आधी मुलं ग्रॅब करा, म्हणजे एका कॅम्पसमध्ये जाऊन मुलांना कन्व्हिन्स करायचं. एक 10-20 मुलं सोबत घ्यायची, त्यांच्यासोबत 4 कार्यक्रम करायचे. त्याच्यानंतर एखाद्या स्टाफला ती कामं दिसायची, कॉलेजच्या टीचिंग स्टाफला, आणि त्यांना ती आवडली तर ती कामं पुढे जायची, म्हणजे प्रिन्सिपल किंवा मॅनेजमेंट अशा ठिकाणी. आणि तिथे जर त्यांना ते वाटलं की हे चांगलं आहे, आपले मुलं खरंच खूप चांगलं करत आहे, तर त्यांच्यामध्ये हा इगो नाही आला की हे मुलं दुसऱ्या कॉलेजची आहेत, ही ऍक्टिव्हिटी दुसऱ्या कॉलेजची आहे किंवा ही दुसरीकडे आपल्याकडे आलेली आहे, हा इगो नसेल तर आम्हाला कुठेतरी काम करायची संधी मिळाली. आणि तरी पण मला अभिमानाने सांगा वाटतं की आतापर्यंत पुण्यातले 13 कॉलेजेस हे खूप अत्यंत सामाजिकरित्या संवेदनशील आहेत, ज्यांनी आम्हाला इथे काम करण्याची संधी दिली. तेव्हा जरी तिथे नसतील त्या कॉलेजचे प्रिन्सिपल, त्या कॉलेजचे प्रिन्सिपल नसतील तर मी सगळ्यांचे आभाराची व्यक्त करू इच्छितो की ज्याच्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूटनी आम्हाला कॉलेजमध्ये हा क्लब चालू करण्याची परवानगी दिली. आणि हा फक्त कॉलेजमध्ये नाही चालत, हा ही जी कम्युनिटी आहे ही सोसायट्यांमध्ये पण आहे, ही गावांमध्ये पण चालते. एक सिंपल प्रोसिजर आहे, एक ऑनलाईन फॉर्म आहे, एक ऑफलाईन फॉर्म आहे, त्यात तुम्ही भाग घ्या. तुम्हाला समाजात होणाऱ्या सगळ्यात चांगल्या घटनांचे कार्यक्रम, घटनांचे इन्व्हिटेशन जातील आणि वाईट घटना तुम्हाला कळत येते की काय वाईट होतं आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे. तेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये हे झाला तेव्हा आम्ही प्रोटेस्ट तर केली, पण नंतर प्रोटेस्ट करून कळालं की काय काही फरक नाही पडत. संख्या तर वाढतीच आहे, जास्त काही फरक नाही पडत. प्रोटेस्ट केली, मनाला समाधान भेटलं, पण बदल म्हणून काय करायचं. आपल्याकडे एवढा मोठा नेटवर्क आहे, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आमचे मुलं आहेत जे राहतात, इथे राहतात. तेव्हा हे नेटवर्क वापरायचं कसं समाजोपयोगी. तर आम्ही एक सर्व्हिस चालू केली, इमर्जन्सी सर्व्हिस. आमचे 5 नंबर दिले. आमच्या जे 13 इन्स्टिट्यूटमध्ये हा क्लब चालतो आणि ज्या सोसायटीमध्ये हा क्लब चालतो, ह्या सोसायटीमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आमचे ते 5 नंबर सेव्ह आहेत. वडिलांच्या, मुलीच्या, आईच्या, मुलाच्या, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये 5 नंबर सेव्ह आहेत. त्यांना कुठे जरी अडचण आली त्या 5 नंबरपैकी कुठल्याही नंबरला फोन लावला, हे अर्ध्या तासाच्यात आमचे मुलं तिथे पोहोचतात त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आणि ड्रॉप करतात, किंवा जर ड्रॉप केल्यानंतर घरापासून ड्रॉप करतात संध्याकाळी 10 ते 6 वेळ. खूप सिंपल कार्यक्रम, प्रत्येक जण यात सहभाग घेऊ शकतो, प्रत्येक व्यक्ती यात सहभाग घेऊ शकतो. अशा प्रकारे आम्ही आतापर्यंत आलेलो आहेत आणि असंच काम पुढे चालेल. तुम्ही सर्वांनी इथे येऊन आमचा गौरव केला. ही कम्युनिटी वाढतच आहे आणि आज इथे संधी मिळाली तेव्हा मला वाटतं की ही कम्युनिटी आता रोटरी क्लब मध्ये पण वाढावी. असे उपक्रम रोटरी क्लब मध्ये पण राबवण्यात यावे. तरी खूप गोष्टी खूप सिंपल असतात. तेव्हा परत एकदा रोटरी क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांनी आम्हाला इथे रिकग्नाइज करून बोलण्याची संधी दिली, तुमच्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो. आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार आणि अभिनंदन पण व्यक्त करतो. धन्यवाद.